हा टॉपिक काय इम्पॉर्टंट असणार आहे याच्या पाठीमागचं कारण आहे, जे विद्यार्थी 11वीला जाऊन सायन्स घेणार आहेत आणि सायन्स घेऊन ज्या विद्यार्थ्यांना नीट, सीईटी, जेईची एक्झाम द्यायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण पूर्ण केमिस्ट्री या टॉपिकवर काय आहे डिपेंड आहे. त्या कारणामुळं हा टॉपिक काय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तसंच तुमच्या महाराष्ट्र बोर्डसाठी पण हा टॉपिक काय बेटा इम्पॉर्टंट आहे. जर हा टॉपिक तुमचा व्यवस्थित झाला तर तुमचा येणारा जो केमिकल रिॲक्शन नावाचा टॉपिक आहे तो पण समजेल. त्याच्यानंतर जे येणारा टॉपिक आहे कोणता बेटा मेटलर्जी तो पण समजेल आणि त्याच्यानंतर येणारा कोणता आहे कार्बन कंपाऊंड तो पण टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, तर त्या अनुषंगाने आपण काय करतोय या टॉपिकला स्टार्ट करतोय. बघा बेटा, आता मग इथं कोण आहे, व्हॉट आर द टाइप ऑफ मॅटर. आता मॅटरचे काय पाहिजे, टाईप पाहिजेत. आतापर्यंत तुम्ही नववीला असताना पाहिलं होतं मॅटरचे किती प्रकार पडतात, 3. एक सॉलिड आहे, दुसरा लिक्विड आहे आणि तिसरा काय आहे गॅस आहे. ओके, अशा पद्धतीने पाहिलं होतं. परंतु आता थोडंसं आपण नेक्स्ट लेवलला बघणार आहोत बेटा, कारण आपण 10th सायन्सला आलेलो आहोत आणि त्या कारणामुळं त्याचं क्लासिफिकेशन कसं असायला पाहिजे लक्ष द्या इथं. आता या ठिकाणी मॅटरची डेफिनेशन केली. हे जे मॅटर आहे बेटा काय आहे, मॅटर. मॅटर एनिथिंग दॅट हॅज अ मास. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मॅटरला काय असतं मास. आणि दुसरी गोष्ट काय करतं, मॅटर हे काय करत असतं बेटा, मॅटर हे काय करत असतं स्पेस ऑक्युपाय करत असतं. काय करत असतं, स्पेस ऑक्युपाय करत असतं. कसं तर लक्ष द्या, मी सांगतो बेटा. समजा आता हा फळा आहे, फळ्यानं जागा व्यापली का नाही, हो व्यापली. या फळ्याला मास असणार आहे की नाही, असणार आहे. ओके, त्याच्यानंतर बेटा इथं लक्षात घ्या, ही जी पेन आहे अशी, ही पेन जर अशी ठेवली मी अशी, तर या जागा व्यापली की नाही या पेननं, आणि या पेनला मास असणार आहे की नाही, असणार आहे. त्यालाच म्हणायचं मॅटर. या जगामध्ये सर्व विश्व हे कशापासून बनलेलं आहे बेटा, मॅटर पासून बनलेलं आहे. म्हणजेच सजीव वस्तू असतील किंवा निर्जीव वस्तू असतील या पूर्ण कशापासून बनलेल्या आहेत, मॅटर पासून. परंतु त्याला जर आपल्याला क्लासिफाय करायचं असेल तर आपल्याला क्लासिफाय कशा पद्धतीने करता येते बघा, टाइप्स ऑफ मॅटर. इथं एक कॉन्सेप्ट काय आहे, टाइप्स ऑफ मॅटर. तर लक्षात घ्या त्याचे 2 मेन पार्ट पडतात बेटा. कशाचे, मॅटरचे एक प्युअर सबस्टन्स आणि दुसरा आहे बेटा काय मिक्सचर. एक काय आहे प्युअर सबस्टन्स आहे आणि दुसरं काय आहे मिक्सचर. ओके, जर प्युअर सबस्टन्स असेल तर त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. प्युअर सबस्टन्स म्हणजे काय लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये कोण येतं बेटा, ज्याच्यामध्ये येतो एलिमेंट आणि दुसरा येतो बेटा कंपाऊंड. एक येतो काय एलिमेंट आणि कंपाऊंड, मराठीमध्ये मूलद्रव्य, आणि दुसरा आहे संयुग. काय आहे संयुग. ओके, त्याच्यानंतर बेटा या ठिकाणी जो दिसतोय तुम्हाला काय दिसतोय बेटा, होमोजिनियस मिक्सचर. बघा मिक्सचरचे 2 प्रकार पडतात, एक होमोजिनियस मिक्सचर आहे, दुसरं काय आहे हिट्रोजिनियस मिक्सचर. आता होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय, समजा मी साखर पाण्यामध्ये टाकली आणि हलवलं तर त्यामध्ये साखर दिसणार आहे का, हो नाही दिसणार. मग या ठिकाणी जे युनिफॉर्म काय दिसायला एक प्रकारचं मिक्सचर दिसतं, परंतु दिसायला साखर दिसते याच्यामध्ये नाही. परंतु बाळांनो याच्यामध्ये काय आहे, साखर आहे. ती साखर दिसायली का नाही, याला युनिफॉर्म मिक्सचर म्हणतो किंवा होमोजिनियस मिक्सचर म्हणतो. परंतु या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय बेटा काय दिसतंय बघा, लक्षात घ्या. सलाड आहे बेटा, हे सलाड मध्ये काकडी असेल, त्याच्यानंतर टमाटा असेल, त्याच्यानंतर काय असेल बेटा वेगवेगळे काय असतील व्हेजिटेबल्स असतील ते दिसतात. मग ते काय तर हिट्रो, परंतु त्यांचं मिक्सचर आहे त्याला म्हणायचं हिट्रोजिनियस मिक्सचर. त्याला काय म्हणायचं बेटा, हिट्रोजिनियस मिक्सचर. तर अशा पद्धतीने हे झालं टाइप्स ऑफ मिक्सचर. डोक्यात ठेवायचं असेल तर महत्वाचं काय, मॅटर प्युअर सबस्टन्स आणि काय बेटा दुसरा मिक्सचर. प्युअर सबस्टन्सचे 2 प्रकार पडतात, एक एलिमेंट आणि दुसरा कंपाऊंड. त्याच्यानंतर मिक्सचरचे किती प्रकार पडतात, 2, एक होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं काय हिट्रोजिनियस मिक्सचर. ओके, तर लक्ष द्या बेटा, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा काय क्वेश्चन आहे बघा, कॅन यू रिकॉल मधला दुसरा क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चन मध्ये व्हॉट आर टाइप ऑफ एलिमेंट. आता पाहायचंय किती प्रकारचे किती टाइपचे एलिमेंट असतात. आता एलिमेंट आपण पाहिलं होतं बेटा, जनरली प्रत्येक एलिमेंटची प्रॉपर्टी कशी असती, वेगवेगळी असती. परंतु इथं जर पाहायचं झालं तर एलिमेंट प्रामुख्याने 3 प्रकारचे असतात. एक असतो बेटा मेटल, दुसरा असतो नॉन मेटल आणि तिसरा असतो मेटॅलॉइड. आता मेटल म्हणजे काय, मेटल शायनी असतात
मेटल गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असतात, मेटल डक्टाईल असतात, त्याच्यानंतर मेटल काय असतात बेटा, मेलेबल असतात, मेटल सोनॅरिटी दाखवतात. हे झाले तुमचे मेटलच्या प्रॉपर्टी आणि त्यालाच म्हणायचं मेटल. त्याच्यानंतर आहे बेटा तुमच्याकडे नॉन मेटल. नॉन मेटल सर्व मेटलच्या विरुद्ध, ज्याच्यामध्ये गुड कंडक्टर इलेक्ट्रिसिटी गुड काय पुअर कंडक्टर असतात, हीटसाठी पण पुअर कंडक्टर असतात, त्यांचा मेल्टिंग पॉइंट कमी असतो. त्याच्यानंतर ब्रिटल असतात. हे सर्व काय आहेत बेटा, नॉन मेटल. ह्या दोन्हीच्या प्रॉपर्टी म्हणजेच कोण असतो बेटा, मेटॅलॉइड्स असतात. त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल पाहिलं तर काय असतं बेटा, सिलिकॉन आणि दुसरा कोण आहे, बोरॉन. सिलिकॉन आणि बोरॉन. तर अशा पद्धतीनं तुमचे काय आहेत बेटा, हे झाले बेटा टाइप्स ऑफ मॅटर आणि हे झाले बेटा तुमचे काय बेटा, टाइप्स ऑफ एलिमेंट. काय येते, टाइप्स ऑफ एलिमेंट. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे एलिमेंट येतं. एक आहे मेटल, दुसरा आहे नॉन मेटल आणि तिसरा आहे बेटा काय, मेटॅलॉइड्स. ओके, लक्षात येते का? चला नेक्स्ट टॉपिक बघू बेटा. नेक्स्ट टॉपिक काय आहे चेक करा. आता नेक्स्ट टॉपिक काय आहे, व्हॉट आर द स्मॉल पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. बघा लक्षात घ्या. आता हे जे काय आहे बेटा, व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल, काय म्हणते त्यांना, स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे त्याला काय म्हणायचं. ओके, आपण नववीला असताना असं बघितलं होतं बेटा, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. हे कोण सांगितलं होतं, आमच्या इकडं 600 BC मध्ये कोण सांगितलं होतं बेटा, महर्षी कनादांनी सांगितलं होतं. हे विश्व छोट्या छोट्या कणापासून बनलेलं आहे, त्याला परमाणु असं म्हटलं होतं बेटा, हे की नाही. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे 1800 BC मध्ये सांगितलं होतं डॉल्टननं सांगितलं होतं, मॅटर इज अ कन्सिस्ट ऑफ स्मॉल अँड टायनी पार्टिकल. मग आता हे स्मॉल अँड टायनी पार्टिकल कोण होते, ऍटम्स होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे सॉलिड असो किंवा लिक्विड असो किंवा गॅस असो बेटा, कोण असेल बेटा, सॉलिड असेल, लिक्विड असेल, गॅस असेल, हे सर्व जे काय असेल, लिक्विड आहे बेटा, हे सॉलिड आहे, गॅस आहे, हे कशापासून बनलेले आहेत बेटा, स्मॉल स्मॉल पार्टिकल पासून बनलेले आहेत. आणि स्मॉल स्मॉल पार्टिकल दुसरं तिसरं कोणी नाही बेटा, हे काय आहेत, ऍटम्स आहेत. काय आहेत बेटा, ऍटम्स आहेत. ओके, मग आता काय सांगते की पॉइंट, ऍटम्स आर टू स्मॉल टू सी विदाउट अ मायक्रोस्कोप. म्हणजे लक्षात घ्या कसे आहेत बेटा, हे ऍटम एवढे स्मॉल आहेत, हे कशाशिवाय पाहू शकत नाही आपण, मायक्रोस्कोप शिवाय पाहू शकत नाही. ह्या सर्व गोष्टी नवीला पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतरची कॉन्सेप्ट आहे बेटा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मॉलिक्यूल अँड कंपाऊंड. बघा आता थोडासा कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यावं लागतं बेटा. डिफरन्स पाहायचा कशामध्ये, मॉलिक्यूल मध्ये, आणि दुसरा आहे बेटा काय बेटा, मॉलिक्युल्स आणि काय बेटा, कंपाऊंड्स मध्ये काय पाहायचा, डिफरन्स पाहायचा. ओके, तर हे जर डिफरन्स पाहायचा असेल तर काय करावं लागेल, चेक करा. आता या ठिकाणी काय करतो बेटा, मी अशा पद्धतीनं एलिमेंट लिहितो. काय लिहितो बेटा, लक्ष द्या, काय लिहितो, एलिमेंट लिहितो बेटा. एलिमेंट्स लिहिलो. ओके, दुसरा लिहितो बेटा इथं मॉलिक्यूल, आणि तिसरा आहे, लक्ष द्या बेटा, तिसरा आहे बेटा कंपाऊंड. लक्ष द्यायला, तिसरं काय आहे, कंपाऊंड आहे. थोडस लक्ष द्या, आपल्याला महत्वाचं काय आहे, आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. कोणामध्ये बेटा, मॉलिक्यूल मध्ये डिफरन्स पाहायचा, डिफरन्स. ओके, मॉलिक्यूल आणि काय बेटा, मॉलिक्यूल आणि काय, कंपाऊंड मध्ये काय पाहायचा, डिफरन्स पाहायचा. थोडस लक्ष द्या, खूप इम्पॉर्टंट आहे. समजा माझ्याकडे या ठिकाणी हायड्रोजन आहे, प्लस हायड्रोजन घेतला बेटा मी. ओके, दुसरा काय आहे, या ठिकाणी आपण लिहिला बेटा, इथं लिहिला मी O प्लस O लिहिला बेटा, आहे की नाही. O प्लस O होत नाही, 1/2 O2 1/2 O2 लिहिला तरी चालत होता. परंतु लक्षात ठेवा हे काय तुमचे एलिमेंट आहेत. त्याच्यानंतर इथं नायट्रोजन प्लस नायट्रोजन लिहिला बेटा, इथं क्लोरीन प्लस क्लोरीन लिहिला, त्याच्यानंतर इथं काय लिहिला, आयोडीन प्लस काय लिहिला, आयोडीन. ओके, तर हे काय आहेत, एक प्रकारचे बेटा, हे एक प्रकारचे आहेत एलिमेंट आहेत. काय आहेत, एलिमेंट. आता मला काय म्हणायचं, ज्यावेळेस सारखे सारखे एलिमेंट एकत्र येऊन एखादा काय म्हणतो बेटा, जसं की लक्ष द्या, या ठिकाणी काय झालंय, थोडस लक्ष द्या बेटा, सिंपल आहे बघा.
एखादा काय आहे मॉलिक्यूल आहे. आता इथं लक्ष द्या, सिंपल आहे. एच आणि एच एकत्र आले बेटा, याच्यापासून काय एच आणि एच एकत्र येऊन काय बनत असतो H2 बनला. त्याच्यानंतर O आणि O एकत्र येऊन काय बनतो बेटा O2 बनतो. लक्ष द्यायला ना बेटा. त्याच्यानंतर बेटा N आणि N एकत्र येऊन काय बनतो N2 बनायला. लक्ष द्यायला ना. त्याच्यानंतर Cl आणि Cl एकत्र येऊन बनतो बेटा Cl2. आणि इथं लक्षात घ्या I आणि I एकत्र येऊन काय बनायला I2. म्हणजेच लक्षात घ्या सारखे सारखे एलिमेंट एकत्र येऊन त्याच्यापासून जो बनतो तो काय आहे मॉलिक्यूल आहे बेटा. तो काय आहे मॉलिक्यूल आहे. लक्ष द्यायला तुमच्या. हे झाले सर्व मॉलिक्यूल. आता लक्ष द्यायला तुमच्या. हे काय झाले सर्व मॉलिक्यूल झाले. आता मला काय म्हणायचंय कंपाऊंड कधी बनतात. समजा आता काय केलं मॉलिक्यूल प्लस मॉलिक्यूल एकत्र आले बेटा. जसं की लक्षात घ्या आता या ठिकाणी हे झाले तुमचे काय रे बेटा मॉलिक्यूल. हे काय झाले मॉलिक्यूल. परंतु इथं काय घेतला एक H2 घेतला आणि पुन्हा दुसरा H2 घेतला O2 घेतला सॉरी काय घेतला O2. आता हे दोघं जण H2 आणि O2 कसे येतं वेगवेगळे येतं. याच्यापासून जो बनणार आहे बेटा तो आहे H2O2. याला हायड्रोजन परऑक्साईड म्हणू. काय म्हणू बेटा काय म्हणू याला हायड्रोजन परऑक्साईड म्हणू कराय. आता थोडस लक्ष द्या या ठिकाणी काय केलं मी इथं एक N2 घेतला बेटा. हा N2 घेतला लक्ष द्यायलाय. आणि इथं काय केलं बेटा लक्ष द्यायचं मी इथं घेतले इथं 3H2 घेतले मी. काय घेतले 3H2 म्हणजे काय 3 2 6. आता मला सांगा दोन एक काय घेतला N2 चा मॉलिक्यूल घेतला आणि 3 कशाचे घेतले हायड्रोजनचे मॉलिक्यूल घेतले. आता याच्यापासून 2 मॉलिक्यूल तयार होतात कुणाचे बघा लक्षात घ्या 2NH3 3 2 6 बे 1 बे. याला म्हणायचं अमोनिया किंवा काय म्हणायचं बेटा अमोनिया. आता हे सर्व काय येतं कंपाऊंड येतं. लक्ष द्यायला का. आता पुन्हा काय केलं मी इथं 2H2 घेतले प्लस 2 काय घेतले बेटा Cl2. म्हणजे एक मॉलिक्यूल घेतला H2 चा आणि एक मॉलिक्यूल कुणाचा घेतला Cl2 चा घेतला. आता थोडस लक्षात घ्या याच्यापासून 2HCl तयार व्हायला त्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड बनायचं. काय म्हणायचं हायड्रोक्लोरिक ऍसिड. काय म्हणतो बेटा आपण याला हायड्रोक्लोरिक ऍसिड. समजा आता मी काय केलं ही 2H एक H2 चा मॉलिक्यूल घेतला आणि एक I2 चा मॉलिक्यूल घेतला. याच्यापासून काय बनवलं बेटा 2HI. याला हायड्रोजन आयोडाईड म्हणू बेटा. ओके तर काय व्हायलंय बेटा लक्षात घ्या. इथं लक्षात काय घ्यायचंय तुम्हाला थोडस लक्षात घ्या. मी बेसिक पासून सांगतो. मॉलिक्यूल इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ काय बेटा एलिमेंट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ काय मॉलिक्यूल. इथं लिहिता येईल बेटा आपल्याला एलिमेंट एक नंबरला एलिमेंट इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ काय रे पार्टिकल ऑफ काय मॉलिक्यूल. मॉलिक्यूलचा काय बेटा स्मॉलेस्ट पार्टिकल काय आहे एलिमेंट आहे. ओके आणि त्याच्यानंतर दुसरी कॉन्सेप्ट काय लिहिता येईल बेटा आपल्याला लक्षात घ्या. दुसरी कॉन्सेप्ट अशी लिहिता येईल काय लिहिता येईल दुसरी कॉन्सेप्ट लक्षात घ्या. इथं लिहिता येईल आपल्याला एलिमेंट इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॉलिक्यूल झाला तर मॉलिक्यूल इज अ स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड. म्हणता येईल ना बेटा काय म्हणता येईल मॉलिक्यूल इज स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ काय कंपाऊंड. कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल कोण आहे बेटा मॉलिक्यूल आहे. म्हणजेच लक्षात काय घ्यायचं तुम्हाला डोक्यात येते का तुमच्या जे सारखे सारखे एलिमेंट एकत्र येऊन काय म्हणाले मी सारखे सारखे दोन एलिमेंट एकत्र येऊन मॉलिक्यूल बनतो. परंतु डिफरंट टाइप ऑफ मॉलिक्यूल एकत्र येऊन काय बनत असतो कंपाऊंड बनत असतो. हे दोघांमध्ये काय आहे डिफरन्स आहे मॉलिक्यूल मध्ये आणि कंपाऊंड मध्ये. मग एक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात ठेवावं लागणार आहे ती अशी तुम्ही मॉलिक्यूलला कंपाऊंड बघा लक्षात घ्या कंपाऊंडला मॉलिक्यूल म्हणू शकता परंतु मॉलिक्यूलला कंपाऊंड म्हणू शकत नाही. कारण कंपाऊंड हा डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट और मॉलिक्यूल एकत्र येऊन बनत असतो. परंतु
तुमचा जो मॉलिक्यूल आहे सारखे सारखे एलिमेंट एकत्र येऊन काय होत असतो, बनत असतो. मग तुम्ही कंपाऊंडला मॉलिक्यूल का म्हणू शकता, कारण याच्या पाठीमागचं कारण असं आहे, जो कंपाऊंड आहे तो कशापासून बनलेला आहे, मॉलिक्यूल पासून बनलेला आहे. ओके, तर बाळांनो अशा पद्धतीनं तुमच्या कशामधला डिफरन्स आहे बेटा, हे डिफरन्स कशामधला आहे, तुमच्या कशामधला बेटा, मॉलिक्युल्स मधला आणि कंपाऊंड, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट आणि कंपाऊंड्स मधला काय आहे, थोडस लक्षात घ्या, हा डिफरन्स आहे. ओके, लक्षात येतंय, एलिमेंट पासून मॉलिक्यूल बनतो आणि मॉलिक्यूल पासून काय बनतो बेटा, कंपाऊंड बनत असतो. मग लक्ष द्या, या ठिकाणी सांगितलंय बेटा त्यांनी, मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट मेड अप ऑफ ॲटम ऑफ द सेम एलिमेंट. कशापासून बनतं बेटा, हे सेम एलिमेंट, जसं की सांगितलं होतं मी, H2H प्लस H पासून काय बनतो, H2Cl प्लस Cl पासून काय बनतो बेटा, Cl2. त्याच्यानंतर O प्लस O पासून काय बनतो बेटा, O2. हे काय आहेत, तुमचे मॉलिक्युल्स आहेत बेटा, काय आहेत, मॉलिक्युल्स. परंतु इथं सांगितलंय मेड अप ऑफ डिफरंट एलिमेंट केमिकली कंबाइंड. म्हणजेच काय आहे बेटा, इथं H2 प्लस काय घेतला, O2, याच्यापासून काय बनतो, H2O2, याला हायड्रोजन परऑक्साईड म्हटलं. म्हणजेच डिफरंट टाइप ऑफ एलिमेंट पासून जो तयार होतो त्याला काय म्हणत असतो बेटा, कंपाऊंड म्हणत असतो. लक्षात दे, हे त्याच्या पाठीमागचं काय बेटा कारण आहे. ओके, चालतंय. नेक्स्ट, आता पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं आहे.